नाचण हा ऑस्ट्रेलिया, आग्नेय आशिया आणि भारतीय उपखंडातील राहणाऱ्या हिप्पोडुरा जातकुळीत कीटकभक्षी पक्षी आहे. याची लांबी साधारण 17 सेंटीमीटर असते. चिमणीहून मोठ्या आकाराचा नाचण बागा, उद्यान आणि पानझडीच्या जंगलात दिसतो. शहरात सुद्धा घरांभोवतीच्या झाडांमध्ये या गडद तपकिरी पक्ष्याला जागा सापडते. माणसांची सवय झाली की तो अगदी निर्धास्तपणे वावरतो. परसबागेत घरटीही करतो. केव्हाही अन कुठेही पाहिले तरी तो नजरेत भावतो. भारत, थायलंड व व्हिएतनाम या देशांत आढळणारा हा पक्षी आहे. भारतात राजस्थान, मध्य प्रदेश, ओरिसा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र इत्यादी राज्यात आढळतो. नाचरा हा पक्षी महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो. याला अनेक नावाने संबोधले जाते. नाचण, नर्तक, न्हावी ही त्याला प्रचलित नावे आहेत. परंतु नाचरा आणि नर्तक म्हणून त्याला जास्त प्रमाणावर ओळखले जाते. चिमणीसारखा हा दिसणारा पक्षी असून याची शेपटी वर उचललेली असते. शेपूट लांब व पिसारलेल्या अवस्थेत असते. डोक्यावर रांगोळी काढावी तशा पांढऱ्या रेषा असतात. सतत हालचाल करणारा हा पक्षी आपल्या शेपटाची पिसे हवा घेण्याच्या जपानी पंख्यासारखी पसरलेली असतात. गाणे गात गात आपली शेपटी बंद उघडी करत असतो. यामुळेच त्याला इंग्रजीमध्ये फॅनटेल म्हणतात. अशावेळी शेपटीच्या पंखांवर छानशी नक्षी पाहावयास मिळते. तो एका जागेवर कधी जास्त वेळ स्थिर बसलेला दिसत नाही. सतत हालचाल करत इकडून तिकडे उड्या मारत असतो. नर्तक अतिशय सुंदर नृत्य करत असतो आणि त्याचबरोबर त्याचे मंजूळ गाणे चालूच असते. काही वेळा चकचक असा आवाज देखील काढत असतो. झाडाझुडपात माशा व किडे पकडून खाण्यासाठी तो सतत उड्या मारत असतो. तो सर्व प्रकारच्या माशा, डास, किडे पकडून खात असतो. त्यामुळे त्याला माशा पकड्या म्हणूनही ओळखला जातो. गळ्यावर, पोटावर आणि डोक्यावर पांढरे पट्टे असतात. याची लांबी साधारण 12 ते 21 सेंटीमीटर इतकी असते. शरीर पूर्ण काळे नसते तर किंचित तपकिरी आणि राखी रंगाचे असते. पोटाचा मानेचा रंग पांढरा असतो. डोक्यावर रांगोळीने काढाव्या अशा 3-4 रेषा असतात. भुवया देखील पांढऱ्या रंगाचे असतात. याचा विणीचा हंगाम मार्च ते ऑगस्ट असतो. झाडाच्या फांद्यांच्या मध्ये घरटे बांधतो. गवत, काड्या, धागे जमवून हा पक्षी वाटीसारखे घरटे बांधतो. बाहेरून मात्र कोळिष्टके लावलेली असतात. मादी बहुधा 2 ते 3 अंडे घालते. धन्यवाद.